शैलेंद्र सर, एकदा राज ठाकरे हे असं जाहीरपणे म्हणाले होते, युतीच्या चर्चा अशा काही माध्यमांमध्ये किंवा उघड उघड होतात का? त्या तर आतून होत असतात. आज ज्यावेळेला दोन्ही बंधू उघडपणे माध्यमांसमोर बोलतात, तर तुम्हाला असं वाटतं, जसं आता प्रकाशजी म्हणाले की खरंच इच्छाशक्ती आहे का युती करण्याची? काय वाटतं तुम्हाला? मुळात तोच प्रश्न आहे आणि तो केवळ मला आहे किंवा प्रकाशजींना किंवा यांना असं नाही, तर सर्वांनाच तोच प्रश्न आहे. तर यायचं असेल एकत्र तर ते केव्हाही एकत्र येऊ शकतं. जसं तुम्ही मला सांगितलं की त्यांच्या बाचेच्या लग्नात ते आले, त्यांनी गप्पा मारल्या, ते महाराष्ट्राने पाहिलं आणि मुळात एक आहे की महाराष्ट्रातल्या बहुंशी लोकांना असं वाटतंय दोघा भाऊंनी एकत्र यावं. आता त्यांनी एकत्र यावं का आणि आल्या तर कसं यावं हे बाकी कोणी ठरवू शकत नाही. त्यामुळे हा जो काही सगळा चर्चा आहे हे त्याला तसा काही अर्थ राहत नाही आहे. कारण जसं प्रकाशजी पण म्हटले, मी सुरुवातीला म्हटलं की अटी शर्ती घालून कुठले संबंध होत नसतात. त्यामुळे यायचं असेल एकत्र तर खुल्या दिल्याने यावं, त्यांनी एकमेकाशी बोलू शकतात, ते हेही आपण उघडपणे पाहिलेलं आहे. त्यामुळे आत्ताची जी चर्चा चालू आहे त्याला तसा काही अर्थ नाही आहे आणि ते होईल असं मला वाटत नाही. कारण दोघांची पक्ष वेगळे, दोघांच्या धारणा वेगळ्या आहेत. हिंदुत्वाचं असेल किंवा मराठी माणसाच्या प्रेमाबद्दल बोलत असले तरी प्रत्यक्षात दोघांना पक्ष चालवायचे आहेत, दोघांच्या महत्वाकांक्षा आहेत आणि अशा परिस्थितीत ते एकमेकाच्या महत्वाकांक्षांना मुरड घालून ते एकत्र येतील असं तरी वाटत नाहीये. ह्या फक्त केवळ चर्चा आहेत आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्र एका नव्या चर्चेला पुन्हा एकदा सामोरा जातोय असं फार तर म्हणता येईल.